तुम्ही पण शेतीतील कचरा जाळतात का? थांबा, गॅस कचऱ्यापासून तुम्ही हजारो रुपये वाचू शकता, ते पण खत बनवून. नमस्कार, मी हेमंत महाजन, शेतीसूत्र ऑफिशियल या चॅनलवरून आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत की शेतातील कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे, अगदी सोप्या पद्धतीने. शेतीतील कचरा म्हणजे मक्काचा चारा, कडबा, त्यानंतर ऊसाची पाचट, सुकलेली पाने आणि गवत. आता तर सगळ्यांना माहितच आहे की सध्या मक्काची काढणी चालू आहे आणि तसंच चाराची व्यवस्थापन काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे मित्रांनो. तर विशेष म्हणजे जेव्हा आपण मक्का काढतो किंवा ज्वारी काढतो किंवा ऊस काढतो, तेव्हा ती जी पाचट उरते त्याची किंवा जो चारा उरतो त्याचं व्यवस्थापन कुठं करायचं, तो सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला राहतो शेतकऱ्यांना. तर आपण त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत की त्यापासून आपण कशा प्रकारे खत बनवू शकतो, ते बी अगदी कमी पैशात आणि जास्तीत जास्त पैसे आपण त्यातून वाचू शकतो. हा कचरा कुजवण्यासाठी आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो, जसे की ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लोरोन्सेस, त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. हे तीन असे आहेत मित्रांनो मायक्रो ऑर्गॅनिझम की जे कचऱ्याला आहे ना कुजवतात आणि लवकरात लवकर त्यापासून खत तयार करतात. तर आपण त्याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ की कशा प्रकारे आपण ते वापरू शकतो आणि कशा प्रकारे आपण चांगल्या चांगल्या प्रकारचे खत बनवू शकतो. पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा आपण जे चारा काढतो आपण त्याची समजा जर कुट्टी केली आणि कुट्टी केल्यानंतर त्याला एका जागेवरती ढीग मारला, त्यानंतर त्यात काय करायचंय तुम्हाला की त्याला ओला करायचंय. ओलं केलं की जो ढीग मारलेला जो चारा आहे तो कुट्टी आहे, त्याला ओल्या केल्यानंतर आपल्याला आहे ना एक कल्चर बनवायचंय ट्रायकोडर्माचं, किंवा तुम्ही सुडोमोनास फ्लोरोन्सेसचं बी बनवू शकतात किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचं बी बनवू शकतात. हे तिघांची प्रोसेस सेम आहे, फक्त त्याच्यात जो कल्चर आहे तो बदलतो. आता समजा ट्रायकोडर्माचं जर घेतलं, ही बुरशीनाशक आहे, ही दोन कामं करते. एक म्हणजे कचरा कुजवण्याचे काम करते, त्यानंतर त्यामध्ये जे बुरशी आहे, जी खराब बुरशी आहे ती ते मारण्याचे काम करते. तर आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे आपण ते त्याच्यावरती स्प्रे करू शकतो. तर आधी आपण काय करायचंय की 1 ते 2 किलो आहे ना ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो गुळ मिक्स करायचा आहे, त्यानंतर 100 लिटर पाणी घ्यायचंय आणि त्या एका टाकीमध्ये आपल्याला ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो, यात गुळ का मिक्स करायचा ते सांगतो तुम्हाला. याचा फायदा असा की गुळमुळे ना जी मायक्रो ऑर्गॅनिझमची क्षमता आहे ती दुप्पटीने वाढते, तिप्पटीने वाढते. कारण तो जो गुळ आहे त्यांच्यासाठी तो अन्न द्रव्याचं काम करतो, त्यामुळे त्यांची संख्या वाढल्यामुळे आपला जो कचरा आपल्याला ज्या खतात रूपांतर करायचा आहे त्याची प्रोसेस लवकरात लवकर होते. तर आपण जे टाक्यात सोल्युशन बनवलेलं आहे त्याच्यानं आपल्याला काय करायचंय, 1-2 दिवस ते ना तसंच सावलीमध्ये राहू द्यायचंय आणि त्याला आहे ना सकाळ संध्याकाळ दवडायचंय. याच्या आपली मोठी काडी घ्यायची, ज्याच्याने दवडत राहायचं. त्याच्याने काय होतं की जी त्यांची ऍक्टिव्हिटी ती चालू राहते. त्याच्यानंतर आहे ना त्याचा थोडा आंबट वास येतो. त्यानंतर आपल्याला माहित राहतं की बुवा जर समजा आंबट वास आला तर समजून घ्यायचं की आपलं कल्चर व्यवस्थित बनलेलं आहे. त्यानंतर आपण जेव्हा जो कुट्टीचा ढिगारा आहे आपल्याला चाऱ्याचा, त्यावर काय करायचं, आपल्याला आधी पहिले पाणी ओलावा ठेवायचा आहे, पाणी मारून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे, पंपात भरायचं आणि त्याच्यावरती फवारणी मारून द्यायची, किंवा आपण डायरेक्ट असं शिंतडलं तरी चालेल. पण पंपाने काय होतं की चांगला स्प्रे बसतो, ते प्रत्येक थेंब त्याच्यावरती पडतात आणि व्यवस्थित तो मायक्रो ऑर्गॅनिझम पसरतो. त्यानंतर काय करायचं आहे, 15 ते 20 दिवसांनी परत त्याला उलट पालट करायचे त्या चाऱ्याला. उलट पालट केल्यानंतर काय होतं की खालचे वर जर झालेलं ते मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी परत वाढायला सुरुवात होते. त्यानंतर 40व्या दिवसापर्यंत तुमचं खत आहे ना एकदम चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतं मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित सगळं केलं तर. आणि एक विशेष गोष्ट, जेव्हा आपण तो ढीग करू तो बी सावलीतच करायचा आहे आणि त्याच्यावरती पाणी मारत राहायचंय, म्हणजे ओलावा मेंटेन ठेवायचा आहे. तसंच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुडोमोनास फ्लोरोन्सेस किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे पण तुम्ही तशा प्रकारे यूज करू शकता. आणि एक महत्वाची टिप मित्रांनो, तिघांपैकी एकच यूज करा, त्याच्याने सुद्धा तुमचा चारा लवकरात लवकर कुजण्याची प्रोसेस लवकरात लवकर तयार होईल. तशाच प्रकारे मित्रांनो, बाजारात त्यांना वेस्ट डिकम्पोजर म्हणून पण एक औषध मिळतं, ते स्वस्त पडतं तुम्हाला आणि ते पण सुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता. त्याच्याने सुद्धा तुमचा जो शेतातील कचरा आहे त्याच्याने खत बनू शकतं. त्यानंतर मी तुम्हाला ट्रायकोडर्मा सांगितलं, ट्रायकोडर्मा इझिली अवेलेबल राहतो बाजारात, तुम्ही तिथून घेऊ शकता. याचा मुख्य फायदा असा होतो मित्रांनो तुम्हाला की खताचा खर्च कमी होतो आणि मातीची सुपीकता वाढते आणि उत्पादनात पण तितकीच वाढ आपल्याला मिळत असते. आणि त्याचबरोबर आपल्या शेतातील जे चाऱ्याचा व्यवस्थापन आहे ते पण व्यवस्थित प्रकारे होतं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये PDF ची लिंक दिलेली आहे, ती डाउनलोड करा आणि त्याच प्रकारे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करा, ही सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ज्याच्याने त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.